कैप्टन साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कैप्टन साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अर्जुन साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। शिंदे गटाचे पुरस्कर्ते असणारे आनंदराव अडसूळ याचे चिरंजीव माजी आमदार अभिजित अडसूळ हे आज अचलपूर परतवाडा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। आगामी निवडणुका तसेच कार्यकर्त्यांच्या जुन्या ओळखी यासाठी परतवाडा शहरात कॅप्टन दर्यापूरचे माजी आमदार असणारे अडसूळ साहेब याचं आज आगमन झालं असून शिवतीर्थ स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सध्या हारार्पण करून नमन करताना तुम्हाला यावेळेस माजी आमदार अभिजित अडसूळ साहेब दिसत आहेत। तर माझ्यासोबत दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजित दादा आहेत। अभिजित दादा, मनातल्या का जी एकटीने भल्ली वावटाई आली होती की आनंदराव अडसूळ साहेब काँग्रेसच्या वाटेवर आहेत, काँग्रेसच्या वाटेवर, नेमकी वावटाई उडवायच्या मागे कोण आहे तुम्हाला वाटते? मी त्या दिवशीही आपल्या एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं, ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांचं नाव वर कट झालेलं आहे, ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही, जनता आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी ज्यांच्या विरोधात आहेत, 14 तारखेला जो सर्वपक्षीय मेळावा झाला त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय झाला होता, तेव्हा सुद्धा सर्व पक्षीय विरोध झाला होता। असेच व्यक्ती हे गोष्ट करू शकतात हे प्रामुख्याने मी सांगू इच्छितो। अमरावती लोकसभा मतदारसंघाचं आनंदराव अडसूळ साहेबांना लयखेप प्रतिनिधित्व केलं, तर तुम्हाला असं वाटते का महायुतीच्या माध्यमातून यावेळेस हे सीट शिंदे गटाले सुटून की तोच चेहरा आनंदराव अडसूळ साहेबच्या रूपाने डबल अमरावती लोकसभेसाठी पाहायला भेटेल का? नक्कीच शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ साहेब असो किंवा मी स्वतः असो अभिजित अडसूळ, आमच्या दोघांपैकी कोणी ना कोणी त्या ठिकाणी उभं राहील। आणखीन एक माझा प्रश्न असा आहे की नुकत्याच 2-3 दिवसाच्या आधी एक राजो भल्ली बातमी खतरनाक आली ना, राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अधिकृत पक्ष आणि निशाणी बी अजित दादाला दिली, याच्याबद्दल एक बाह्य तुमचं काय जसं निदर्शन आहे बा? ज्या पद्धतीने हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे आणि निवडणूक आयोग जेव्हा निकाल देतं त्यामध्ये हे बघितलं जातं की जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाकडे किती आहेत, आणि त्यामुळे ज्या पद्धतीने शिवसेनेला शिंदे साहेबांना जेव्हा शिवसेना सोपवण्यात आली तेव्हा देखील बघितलं गेलं 55 पैकी 40 आमदार आमच्याकडे होते आणि खासदार 18 पैकी 13 खासदार, म्हणजे मला वाटतं जे 2/3 मेजॉरिटी पाहिजे, 66.66 मेजॉरिटी जी पाहिजे त्याच्या वर आमच्याकडे होती। आणि त्याच पद्धतीने आज जर आपण पाहिलं तर अजितदादा बरोबर तेच झालं, आज जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी हे त्यांच्याकडे होते आणि म्हणून निवडणूक आयोग हे निवडणुकीशी रिलेटेड निकाल देतं आणि त्याच पद्धतीने त्यांनी पक्ष हा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये अजितदादांकडे असावा असा निकाल त्या ठिकाणी देण्यात आला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कॅप्टन अभिजित अडसूळ याच्या जिल्ह्यात आता सध्या भेटीगाठी प्रचार दौरे चालू आहेत। मध्यंतरी अशी एक वाटे आली होती की आनंदराव अडसूळ साहेब काँग्रेसच्या वाटेवर जातील, तर अभिजित दादांनी त्याचं पूर्ण खंडन सांगितलं की नाही म्हणे, हे गोष्ट काहीच नाही, आम्ही जिथं आहोत तिथंच आहोत। त्याच्यानंतर एक त्याला मी प्रश्न असा विचारला की बाबा जे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसचं अजित दादा गटाला भेटलं, ते म्हणत जिकडे मेजॉरिटी जिकडे संख्या तिकडे सारखं भेटते म्हणे। तर होणाऱ्या लोकसभा निवडणुका या अनुषंगाने सध्या अचलपूर तालुक्यात अभिजित दादाच्या भेटीगाठी चालू आहेत आणि त्याने हे सांगितले येणाऱ्या कालखंडात जो या ठिकाणचा लोकसभेचा उमेदवार महायुतीचा आमचाच राहील असं त्याने मला बोलताना सांगितलं।